नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी चायनीजच्या गाड्यावर मिळतं तसं व्हेज मंचुरियन किंवा कोबी मंचुरियन घरच्या घरी. चला तर मग बघूया कसे बनवायचे कोबी मंचुरियन. त्यासाठी इथं मी कोबी घेतला आहे, 2 कोबी घेतलेत. छोट्या आकाराचे आहेत म्हणून 2 घेतलेत. तुम्हाला जेवढे मंचुरियन करायचे त्या हिशोबाने कोबी घ्या. आणि आता कोबीला असं आपण जाडसर कट करून घेऊ. ह्या कोबीचे वरचे 2-3 पानं मी काढून टाकलेले आहेत आणि असं जाडसर कट करून घ्यायचा आहे कोबी आपल्याला. आता इथे एक कोबी आपला कट करून झाला आहे. इथे मी चॉपर घेतले. आता याच्यामध्ये हा कोबी टाकून आपल्याला बारीक करायचा आहे. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर सुरीने तुम्ही एकदम बारीक असा कोबी कापून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घेतला तरी चालेल. पण कोबी एकदम बारीकच पाहिजे मंचुरियनसाठी. आता आपण याच्यात थोडा थोडा कोबी घालून बारीक करून घेऊ. चॉपरमध्ये एकदम एकसारखा असा बारीक होतो कोबी. बघूया आपण, बघू शकता एकदम मस्त असा एकसारखा बारीक झाला आहे आपला कोबी. आता हा कोबी काढून घेऊ आपण बारीक झालेला आणि याच्यामध्ये दुसरा कोबी टाकून सगळा असाच बारीक करून घेऊ. मस्त असा कोबी झाला आहे आपला तयार. आता आणखी दुसरे टाकू आणि बारीक करून घेऊ. सुरीने जर कापला तरी पण असाच बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला एकदम. बघू शकता आता इथे सगळा कोबी आपला कापून झाला आहे बारीक एकदम. हा कोबी मी ठेवला आहे मंचुरियनच्या मसाल्यासाठी. याच्यामध्ये अजिबात पाणी निघत नाही असं कट केल्यावर. किसल्यावर भरपूर पाणी निघतं कोबीतून, असं पिळलं की पाणी निघतं. ते सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोबी एकदम कोरडा करून घ्यायचा आहे जर तुम्ही किसून घेतला तर. माझ्या कोबीमध्ये अजिबात पाणी निघत नाही आहे. याला थोडं मोठ्या भांड्यात घेतलं आहे मी काढून. आता याच्यामध्ये 1 वाटी किसलेला गाजर टाकून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर कांदा, शिमला मिर्च पण टाकू शकता. आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली 1.5 चमचा. काळी मिरी पावडर टाकली. लाल मिरची पावडर. आणि हे असेच पाऊच आणायचे छोटे छोटे टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिली सॉसचे, म्हणजे वायाला जात नाही. आता याच्यात चवीनुसार मीठ घालू. याच्यात अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातले आणि अर्धी वाटी मैदा घालू. आता रेड चिली सॉस घालू. 2 चमचे रेड चिली सॉस घातलाय. सोया सॉस घालू आता. आणि हे टोमॅटो केचप आहे ते पण 2 चमचे घालू. छोटे पाऊच आणले की वायाला जात नाही. आपण कधीतरीच असे पदार्थ बनवतो. मोठ्या बॉटल आणल्या की त्या खराब होतात, एक्सपायर होतात, म्हणून असे छोटे पाऊच आणायचे. आता याला सगळ्याला मिक्स करून घेऊ आपण. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आपल्या गाजराला आणि कोबीलाच पाणी सुटतं, त्याच्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं असं. इथे आता हे झालं आहे आपलं मळून, पण हे थोडंसं कमी वाटतंय मला पीठ. कोबी आणि गाजर जास्त वाटते
त्यामुळं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा आणखी टाकून घेतला याच्यात. आता याला मस्त मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला जर असे गोल मंचुरियन पाहिजे असतील तर असे गोल गोल करून घ्या बॉलसारखे, किंवा डायरेक्ट असे भज्यासारखे सोडले तरी चालेल. मला भज्यासारखेच आवडतात, मी तसे करणार आहे. तुम्हाला गोल करायचे असतील तर गोल करा. इथे तेल तापायला ठेवलं आहे, तेल तापून झालं आपलं. आता याच्यात मंचुरियन सोडून घेऊ, किंवा कोबीचे भजे. मध्यम आकाराची भजी सोडून घेऊ याच्यात. तुम्हाला खूप जास्त कलर पाहिजे असेल तर लाल फूड कलर घातला थोडासा तरी चालेल, किंवा बीट वापरलं तरी चालेल. पण माझ्या मंचुरियनला तसाच मस्त कलर आला होता गाजर आणि लाल मिरची पावडरने, त्यामुळे मी कलर घातलेला नाही आहे. पण तुम्हाला जास्तच लाल पाहिजे असतील तर कलर घालू शकता. आता इथे आपले मंचुरियन तळून झालेत. मस्त कलर आलाय, बघू शकता. एकदम विकत मिळतात तसेच मंचुरियन झालेले आहेत आपले, आणि हे तसेच खायला पण खूप छान लागतात. आता दुसरी बॅच सोडून घेऊ. आणि हे पण तसेच खरपूस लाल रंगावर तळून घेऊ. आता तळून झाली ही पण बॅच आपली, हे पण काढून घेऊ. बघू शकता एकदम मस्त असे कलर आलाय आपल्या मंचुरियनला. आता याच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत तेल गरम केलंय. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात बारीक चिरलेला लसूण टाकला आणि किसून घेतलेलं आलं टाकलं 1 चमचा. 2 चमचे कोबी टाकला, 2 चमचे गाजर टाकलं, थोडीशी शिमला मिर्च टाकली आणि याला चांगलं परतून घेऊ. गॅस फुल ठेवायचा आहे हे करताना. चायनीज बनवताना गॅस खूप मोठाच असतो त्यांचा कायम, आणि लोखंडाचीच कढई वापरतात. इथे 2 मिनिट परतून घेऊ आपण भाज्या. खूप जास्त पण शिजवायच्या नाही आपल्याला भाज्या, फक्त तेलावर 2 मिनिट परतून घ्यायच्या. याच्यामध्ये आलं लसणाची टेस्ट एकदम मस्त लागते. आता याच्यामध्ये सोया सॉस टाकून घेऊ, रेड चिली सॉस टाकून घेऊ आणि टोमॅटो केचप टाकून घेऊ थोडंसं, आणि याला मिक्स करून घेऊ. आता एक कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं मी आणि त्यात पाणी मिक्स करून असं त्याची पातळ पेस्ट बनवून घेतली. त्याला याच्यामध्ये टाकून घेऊ आणि 2 मिनटं शिजवून घेऊ. आता आपला मंचुरियन मसाला तयार झाला आहे. तुम्हाला जर असं बनवायचं नसेल तर याचं पॅकेट पण मिळतं बाहेर विकत. याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण आपल्या सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी टाकायचं. आता याच्यामध्ये तयार केलेले मंचुरियन टाकून घेऊ. ह्या मसाल्याचं असं पाकिट पण भेटतं विकत, त्यात फक्त पाणी मिक्स करून कढईमध्ये गरम करून घ्यायचं आणि तयार केलेले मंचुरियन त्याच्यात टाकायचे. आता हे सगळं मसाला आणि मंचुरियन मिक्स करून घेऊ. तर मी थोडेच मिक्स करते, हे लूज पडायला नको म्हणून. जसे खायचे तसे मिक्स करून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये. बघू शकता एकदम मस्त असे मंचुरियन जसे बाहेर विकत मिळतात तसे तयार झालेले आपले. बघू शकता कलर पण मस्त आलाय, एकदम गाड्यावर जसे मिळतात
चायनीजच्या तसेच झालेले आहेत आपले मंचुरियन. तुम्ही पण या पद्धतीने मंचुरियन एक वेळेस नक्की करून बघा.